कॅन्सरच्या आजारामुळे जियाच्या आईचं निधन होतं आणि जिया त्यावेळी 7 वर्षांची होती. तिचा सांभाळ करण्यासाठी तिच्या वडिलांना दुसरं लग्न करावं लागलं. बाबा, ही आंटी कोण आहे आणि त्यांचे केस किती लांब सडक छान आहेत. जिया, ही तुझी दुसरी आई आहे. आता तुला सांभाळण्यासाठी दुसरं कोणीतरी हवं होतं ना या घरात. मी तर कामावर निघून जातो, तुला सांभाळायला कोणीतरी हवं ना घरात, म्हणून आजपासून तुझी ही नवीन आई आहे. जियाला थोडं अजीब वाटलं, पण आपल्या आईचे एवढे लांब सडक केस बघून ती खुश झाली आणि तिने तिचा स्वीकार केला. अशीच काही वर्ष निघून गेली आणि हळूहळू जिया सुद्धा मोठी झाली. आता सूरजला तिच्या लग्नाचं टेन्शन आलं आणि काही महिन्यातच जियासाठी दीपक नावाच्या मुलाचं स्थळ आलं. काही दिवसातच तिचं लग्न दीपक बरोबर झालं. तो खूपच श्रीमंत घरातला मुलगा होता. जिया लग्न करून आपल्या सासरी येते. पहिल्याच दिवशीच्या स्वयंपाकात जिया सगळ्यांसाठी खीरपुरी आणि बटाट्याची भाजी बनवते. पण स्वयंपाकात एक केस दिसतो. शी शी शी, जेवणात हा एवढा मोठा केस कुठून आला? जिया ते बघून खूप घाबरते आणि घाबरत घाबरत म्हणते, केस? मला माहित नाही आई, मी तर केस बांधूनच स्वयंपाक केला होता, पण कसा आला माहित नाही मला. काही हरकत नाही, यापुढे जरा नीट लक्ष देत जा. रोज जर असे स्वयंपाकात केस घातलेस तर डोक्यावर किती उरतील मग? खरं तर जियाचे केस जास्त लांब नव्हते, पण जियाला आपल्या सासूच्या बोलण्याचं वाईट वाटलं. पण ती ते इग्नोर करून हसून तिथून निघून जाते. अगं सुनबाई, तू अजून तयार नाही झालीस? तुला तुझ्या माहेरी जायचंय ना? हो आई, किचन मधलं आवरून झालं की मग मी तयार होते. मग किचन मधलं काम करून जिया तयार होऊन दीपक आणि जिया तिच्या माहेरी जायला निघतात. काही वेळातच ते दोघंही तिच्या घरी पोहोचतात, जिथे जियाची सावत्र आई म्हणजेच रेश्मा त्यांचं स्वागत करते. अरे, आलात तुम्ही दोघं? मी तुमच्या दोघांचीच वाट बघत होते. कशी आहेस जिया तू? मी ठीक आहे आई. रेश्मा त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. मग जियाचं लक्ष आपली सावत्र आई रेश्माच्या ओल्या केसांकडे जातं. अगं आई, तुझे केस एवढे ओले का आहेत? तू आत्ता आंघोळ केलीयस का? हो अगं, तुम्ही येणार होतात ना, म्हणून जरा घरातली साफसफाई करत होते. सगळं काम झालं मग म्हटलं आंघोळ करावी. अरे तुम्ही चहा नाश्ता तर घ्या. तिचे असे खुले केस बघून. पण खरंच आई, तुमचे केस किती सुंदर आहेत. अगदी घनदाट काळेभोर आहेत आणि काय सुंदर वास येतोय त्यातून. बघ आई, मला वाटतं दीपकही तुझ्या केसांचा फॅन झालाय आता, जसे सगळेच जण तुझ्या केसांचे फॅन होतात. तुला माहितीये दीपक, शहरात एवढे सुंदर केस कोणाचेच नसतील. ओ हो जिया, आता पुरे कर माझं कौतुक. आता तुम्ही दोघं जण खाऊन घ्या, नाहीतर थंड होईल ते. रेश्मा आपलं कौतुक ऐकून खुश होत होती आणि दीपकही तिच्याकडे बघून हसत होता. तुमच्या या सुंदर केसांमध्ये अशी काही जादू आहे ना, तुम्ही कोणालाही वेड करू शकता. काश तुम्ही जियाचेही केस असेच वाढवले असते तर. दीपक तिच्या केसांचं कौतुकच करत होता. मग संध्याकाळी ते दोघं जण आपल्या घरी येतात. आलात तुम्ही दोघं? कसा होता दीपक सासरी तुझा पहिला दिवस? ते तर पूर्ण वेळ आईच्या केसांचं कौतुकच करत होते. हो हो, मला माहितीये सुनबाई, त्याला लहानपणापासूनच लांब आणि काळेभोर केस आवडतात. लहानपणी सारखा माझ्या केसांमध्ये कंगवा घालून विंचरत बसायचा. दीपक तर जणू वेडाच झाला होता. त्याला उठता बसता केवळ आपल्या सासूचाच विचार मनात येत होता. असेच काही दिवस गेले. मग एक दिवस, अरे दीपक, आज ऑफिसला जाताना तू मला आईच्या घरी ड्रॉप करशील का? ते मला तिच्याबरोबर शॉपिंगला जायचंय. अगं हो हो, हे काही विचारणं झालं का जिया? तू लवकर तयार हो, मी पण तयार होतो. जिया पण आनंदाने हसत होती. तिला वाटलं दीपकचं तिच्यावर खूप प्रेम आहे. पण सत्य तर हे होतं की दीपकही रेश्माची एक झलक पाहण्यासाठी तरसला होता. ते दोघं जण तिच्या आईच्या घरी येतात. आई कदाचित टेरेसवर असेल. दीपक तू बस, मी आईला बघून येते. जिया आपल्या आईला बघायला टेरेसवर जाते. मग दीपक पाणी घेण्यासाठी किचनमध्ये जात होता. तेव्हाच बाथरूम मधून रेश्मा बाहेर येते. वाह, काय वास आहे. खूप छान वाटलं. या वयातही काय अदा आहे यांची. अरे दीपक, तुम्ही कधी आलात? दीपक रेश्माच्या केसाच्या वासामध्ये हरवून जातो. मग रेश्मा दीपकला जोरात आवाज देते. दीपक, कुठे हरवला होतात तुम्ही? केव्हापासून विचारतीये मी. हो आई, ते आम्ही आता थोड्या वेळापूर्वीच आलो आणि जिया पण आलीये माझ्या बरोबर. ती तुम्हाला बघायलाच वरती गेलीये. अरे मग उभे का आहात? बसा ना, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. तेव्हाच दीपकला कंट्रोल होत नाही आणि त्याचा ताबा सुटतो. तो लगेच आपल्या सासूला मिठी मारतो. मला पाणी नकोय, मला तुम्ही हवे आहात. जेव्हापासून तुम्हाला बघितलंय तुमचा दिवाणा झालोय मी. मला काहीच दिसत नाही तुमच्याशिवाय. मला फक्त तुमचा करा, फक्त तुमचाच, आणि नाही म्हणू नका. रेश्माचा नवरा कामानिमित्त बाहेरच असायचा. वयानेही तो तिच्यापेक्षा जास्त मोठा होता. दीपक तरुण आणि श्रीमंत होता, त्यामुळे रेश्माही दीपकची श्रीमंती आणि पैसा बघून लालची होते. दीपक शुद्धीवर ये, जिया येईल खाली. हे काय चाललंय? सोड मला पटकन.
मग जिन्यावरचा आवाज ऐकून दीपक लगेचच तिला सोडतो. अगं आई, कुठे होतीस तू? मी वरती तुला शोधायला गेले होते. मला वाटलं तू टेरेसवर असशील. मी आंघोळीला गेले होते म्हणून म्हटलं आंघोळ करावी. मग दीपक तिच्याकडे बघून हसू लागतो. असेच काही दिवस निघून जातात. दीपक आणि रेश्मा आता लपून छपून भेटू लागले आणि रेश्मा दीपककडून महागड्या भेटवस्तू घेऊ लागली. काही दिवस असेच निघून जातात. मग रेश्मा काही दिवसांसाठी जियाच्या घरी येते. आई, तू इथे? तू सांगितलं नाहीस, नाहीतर मी ड्रायव्हर पाठवला असता तुला इथे आणायला. अगं नाही, तुझे बाबा ऑफिसच्या कामासाठी काही दिवस बाहेर गेले म्हणून म्हटलं काही दिवस तुझ्याकडे जाऊन राहूयात. हो आई, हे तर तू खूप चांगलं केलंस. विहीणबाई, तुम्ही येणार आहेत हे जर मला माहीत असलं असतं तर तुमच्या स्वागताची जय्यत तयारी केली असती आम्ही. थोड्या वेळानंतर सुधा रेश्माची खोली तिला दाखवते. ती अर्ध्या रात्री दीपकला मेसेज करून, केव्हापासून मी इथे तुमची वाट बघतोय. आता मला हा विरह सहन होत नाहीये. तुमच्या केसांशी खेळायची माझी खूप इच्छा होती. अच्छा, एवढीच इच्छा होती तर खोलीत येऊन भेटायचं होतं मग मला. बरं, आता हे सगळं सोड. एवढी लांब का उभी आहेस? असेच काही दिवस निघून गेले. मग एका रात्री जेव्हा दीपक रेश्माला मेसेज करत होता तेव्हाच जियाचे डोळे उघडतात. ती त्याला कोणाला तरी मेसेज करत असलेलं बघते. मग ती दीपकच्या मागे जाते तेव्हा कळतं की दीपक रेश्माच्या केसांमध्ये गजरा माळत होता. तेव्हा समोरून जिया येते. तिला बघून दोघंही घाबरतात. जियाच्या पोटात अचानक दुखू लागतं. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं. तिथे ती एका गोड मुलीला जन्म देते. मग तिच्याकडे दीपक आणि सुधा येतात. जिया, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. लांब सुंदर केस बघून माझा तोल गेला. मला माफ कर. आई, याला सांगा इथून निघून जा म्हणून. असं बोलू नकोस जिया. मला माझ्या कर्मांची शिक्षा मिळालीये. त्यांनी आपले सगळे दागिने आणि पैसे सगळं काही घेऊन गेल्या. घेऊन गेली? पण कुठे? माहित नाही कुठे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझं सगळं काही आता तू आणि माझी ही मुलगी आहे. मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस जिया. मग जियाने दीपकला माफ केलं आणि सगळे लोक आनंदाने राहू लागले. एका गावात एक विधवा आई सरला आपली विधवा मुलगी सलोनी बरोबर राहत होती. दोघींवरही अचानक दुःखाचा डोंगर कोसळतो. आता एकमेकींशिवाय त्यांचं या जगात कोणीच नव्हतं. त्या दोघी जणी एका छोट्या झोपडीत राहत होत्या. एक वेळ तर अशी होती की त्यांच्याकडे खायला देखील काहीच नव्हतं. आई, भुकेमुळे माझ्या पोटात खूप दुखतंय ग. असं वाटतंय आतून कुणीतरी पोटाला टोचतंय. पोरी, काळजी करू नकोस. आपण लवकरच या भुकेतून मुक्त होऊन जाऊ. आता देवच आपल्याला त्याच्याकडे बोलवून घेईल. तिकडे गेल्यानंतर आपल्याला भूक नाही लागणार. दोघी जणी रडत रडत भुकेने व्याकुळ होऊन झोपून गेल्या. खायला न मिळाल्यामुळे त्यांचे केसही आता गळू लागले होते. सकाळी जेव्हा त्यांची झोप उघडली तेव्हा त्यांचे खूप केस गळालेले त्यांना दिसले. आपले केस किती गळतायत? एवढे सारे केस गळालेत, अशामुळे तर आपण टकल्या होऊन जाऊ. अगं, हे सगळं भुकेमुळे होतंय. असं करूया, आपल्याकडे जेवढे काही पैसे उरलेत ते घेऊन आपण इथून शहरात जाऊयात. इथे आपण टकल्याही होऊन जाऊ आणि भुकेमुळे मरूनही जाऊ. बरोबर बोलतीयस आई तू. दोघींनी आपलं काही सामान आणि उरलेले पैसे घेतले आणि शहरात जाण्यासाठी बाहेर पडल्या. दोघी जणी चालतच निघाल्या होत्या. चालता चालता रात्र झाली. आई, तुझे केस तर अजूनच जास्त गळाले. तू तर रात्रीपर्यंतच टकली होशील. हो ग, तुझेही केस खूप जास्त गळालेत. कदाचित आपण दोघी जणीच संध्याकाळपर्यंत टकल्या होऊन जाऊ. हे परमेश्वरा, अरे तुझ्या मनात तरी काय आहे? दोघी जणी आपलं दुःख घेऊन रडत रडत तशाच पुढे निघाल्या. तेव्हाच तिथे एक चोर आला आणि त्यांचं गाठोडं घेऊन तिथून पळून गेला. चोर! अरे पकडा, पकडा त्याला कुणीतरी. त्या दोघींनीही चोराला पकडायचा खूप प्रयत्न केला पण तो पळून गेला. दोघी जणी थकल्या होत्या आणि रडत रडत त्या झाडाखाली बसल्या. आई, देव आपल्याशी एवढं चुकीचं का करतोय ग? आधी माझ्या वडिलांना माझ्यापासून नेलं, मग माझ्या नवऱ्यालाही घेऊन गेला. आपण दोघी जणी विधवा झालो. विचार केला होता शहरात जाऊन आपण काहीतरी काम करू, पण आपल्याकडे जे काही पैसे होते, थोडंफार सामान होतं, तेही तो चोर घेऊन गेला. आपले केसही पूर्ण गळालेत आई. आता आपला जिवंत राहून काहीच उपयोग नाही. त्याच झाडावर एक भूत राहत होतं. त्या दोघींचं एवढं दुःख ऐकून, मी एक भूत आहे. मी याच झाडावर राहतो. तुमच्या दोघींचं हे दुःख ऐकून मला खूपच वाईट वाटलं. मला सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? आम्हाला पैशांची खूप जास्त गरज आहे. पण मी तुम्हाला पैशांची मदत नाही करू शकणार, कारण पैसे माणसांनी बनवलेले आहेत, निसर्गाने नाही. दुसरी कुठलीही मदत मागा जी निसर्गाने तयार केली आहे. तिच्या मनामध्ये एक विचार आला. आमचे केस जवळपास सगळेच गळालेत. तुम्ही आम्हाला अशी शक्ती द्या
की आम्ही चुटकी वाजवल्यानंतर लगेचच आम्हाला हवे तेवढे आमचे केस आम्ही लांब करू शकू. हा, मी हे नक्कीच करू शकतो. मग त्या भूताने त्या दोघींनाही आपल्या मर्जीने हवे तेव्हा केस लांब करण्याची पावर दिली. राणी, अगं मागायचं होतं तर दुसरं काहीतरी मागायचंस. हे लांब केस करून आपली गरिबी किंवा भूकमारी थोडीच जाणार आहे. उद्या रात्री आपण गावात जाऊयात, मग बघ तू कमाल. उद्या रात्रीच आपण श्रीमंत होऊन जाऊ. असं काय करणार आहेस तू? आत्ता आपण झोपूयात, उद्या सांगते मी. थकलेल्या असल्यामुळे त्या दोघी लगेच झोपून गेल्या आणि त्या जाग्या झाल्या त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावकरी सगळे झोपल्यानंतरच. आई, आता आपण आपले केस हवे तेवढे लांब करू शकतो आणि आपले केस लांब करून लोकांच्या खिडक्यांमधून त्यांचे दागदागिने, खाणं पिणं आणि त्यांच्या घरातलं सामान, पैसे सगळं काही एका क्षणात गायब करू शकतो. त्यांनी आपले केस लांब केले. लोकांच्या घरातून पैसे, हिरे, दागिने, खाणं सगळं काही चोरी केलं. त्यामुळे काही दिवसातच त्या श्रीमंत झाल्या. पण गावकरी जेव्हा पूर्णपणे लुटले गेले तेव्हा ते आपल्या घराबाहेर येऊन रडू लागले. अरे, माझं तर सगळं सामानच लुटलं गेलं. माहित नाही नेमकं कोण चोर येतो आणि सगळं सामान घेऊन जातो. तुझ्या एकट्याचं सामान नाही चोरी झालं रे बाबा, पूर्ण गावच लुटलंय त्यांनी. कोणाकडेच आता काही राहिलं नाहीये. गावातल्या लोकांचं हे रडणं त्याच गावात राहत असलेल्या त्या झाडावरच्या भूताने ऐकलं. हे गावकरी सगळे असे रडतायत का? मला जाऊन बघितलंच पाहिजे. ते भूत जेव्हा गावात आलं तेव्हा त्याला कळालं की हे गाव पूर्णपणे लुटलं गेलं आहे. चोराला शोधण्यासाठी त्याने आपले डोळे बंद केले तेव्हा त्याला कळालं की चोर त्या दोघी जणी मायलेकीच आहेत. मी तुमच्या दोघींवर दया दाखवून केस लांब करण्याची शक्ती तुम्हाला दिली, पण तुम्ही त्याचा गैरवापर केलात. बिचारे गावकरी तुमच्यामुळे अडचणीत आलेत. आता मी तुमची ही शक्ती जी मी तुम्हाला दिली होती ती तुमच्याकडून काढून घेणार आहे. असं करू नका. आम्ही दोघी मायलेकींनी इतकं दुःख पाहिलं होतं, त्यामुळे आम्हाला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आई बरोबर बोलतीये. आम्हाला आमचे केस खूप आवडतात. तुम्ही ते आमच्याकडून असे काढून घेऊ नका. ठीक आहे, मी तुम्हाला दोघींना अजून एक संधी देतो. सगळ्यात आधी तुम्ही लोकांकडून जे काही त्यांचं सामान घेतलेलं आहे ते सगळं सामान मी त्यांना परत देणार आहे. त्यानंतर 3 दिवसाच्या आत तुम्हाला लोकांबरोबर असं काही करावं लागेल ज्यामुळे त्यांचं भलं होईल. जर तुम्ही असं केलं नाही तर मी तुमची शक्ती काढून घेईन. एवढं बोलून ते भूत निघून जातं. 2 दिवस निघून जातात, पण सरला आणि तिच्या आईला काय करावं ते कळतच नव्हतं. दोघी जणी बाजारात फिरत होत्या. पोरी, आता आपल्याकडे तर पैसेही उरलेले नाहीयेत. आपण काय लोकांचं भलं करणार आहे आता? तेव्हा सरला आणि राणीची नजर एका 5 वर्षाच्या मुलावर पडली जो रस्त्याच्या मधोमध उभा राहून आईस्क्रीम खात होता. तेव्हा समोरून भरधाव वेगाने एक ट्रक येत होता. अरे अरे, कोणीतरी या मुलाला हलवा, माझ्या ट्रकचा ब्रेक फेल आहे. तेव्हा सरलाने आपले केस लांब केले आणि त्या केसांमध्ये त्या मुलाला गुंडाळून आपल्याकडे खेचलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला. त्याचवेळी त्या मुलाचे श्रीमंत वडील तिथे आले. तुमचे मी आभार कसे मानू मला कळतच नाहीये. तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवलात. तसं तर माझ्या मुलाच्या जीवाची मी किंमतच करू शकत नाही, पण तरीही मी तुम्हाला 20 लाख रुपये देऊ इच्छितो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि हो, या गावात मी एक शाळा सुरू करणार आहे. त्याची सगळी देखभाल करण्याची जबाबदारी तुमच्या दोघींवर असेल. दर महिन्याला मी तुम्हाला 1 लाख रुपये पगारही देईन. आणि तिथून निघून गेला. गाववाले पण त्या दोघींवर खूप खुश झाले. पोरी, आज तुझ्यामुळं आपल्या गावामध्ये शाळा सुरू होणार आहे. आई, मला आज कळालंय की यशस्वी होण्यासाठी वाईट मार्ग धरण्याची काहीच गरज नाहीये. आपण चांगल्या मार्गांचा अवलंब करूनही यशस्वी होऊ शकतो. तू अगदी बरोबर बोलतीयस पोरी. असो, आपल्याला याच्यातून चांगलाच धडा शिकायला मिळाला आणि आपल्या सगळ्या अडचणीही दूर झाल्या. चल, आता आपण त्या भूताचे आभार मानूयात. मग दोघी मायलेकी त्या भूताचे आभार मानायला गेल्या. ते भूतही त्यांच्यावर खुश झालं. तुम्ही दिलेल्या शक्तीचा आम्ही गैरवापर केला. आमच्या आनंदासाठी आम्ही गाववाल्यांची संपत्ती चोरली. आम्ही असं वागायला नको होतं. तुम्ही सांगितलं होतं की 3 दिवसात आम्हाला कोणाचं तरी भलं करायचं आहे. आम्ही खूप प्रयत्न केला पण झालंच नाही. पण माहित नाही अचानक तो मुलगा कसा काय आला. आम्ही जर त्याला वाचवलं नसतं तर कदाचित तो आज या जगात नसता. त्यांनी आम्हाला खूप मोठा मोबदला दिला. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुम्हा दोघींमुळे निदान या गावातल्या मुलांना आता शिकण्यासाठी शहरात जावं लागणार नाही. मी तुमची ही केस लांब करण्याची शक्ती आता काढून घेणार नाही, पण कधीही याचा गैरवापर करू नका. अशाच रीतीने काही महिन्यांनी गावात एक शाळा सुरू झाली. आता सरला आणि राणी त्या गावामध्ये अगदी आनंदाने अडचणींशिवाय राहू लागल्या आणि शाळेचीही देखभाल करू लागल्या. या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण कधीही चुकीच्या मार्गावर चालायचं नाही.
बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.